उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोकण दौऱ्यावर असणार आहेत। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी शिंदेंच्या प्रचार सभा आहेत। चिपळूण, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये एकनाथ शिंदेंच्या सभा असणार आहेत। फक्त 3 दिवस उरलेले आहेत आणि त्यामुळे पुन्हा एकदा प्रचार शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। शिंदेंचा बाण कुणावर चालणार याची उत्सुकता सुद्धा शिगेला आहे। जिल्हा परिषद निवडणुकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभा। एकनाथ शिंदे आज कोकण दौरा करणार आहेत। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या त्यांच्या प्रचार सभा रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये येथे होणार आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर या मोठ्या नेत्यांची पहिली सभा ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होते। पहिल्यांदा जर पाहिलं तर एकनाथ शिंदे यांची चिपळूण येथे प्रचार सभा होणार आहे। त्यानंतर रत्नागिरी येथील साळवी स्टॉप येथील जलतरण तलाव येथे देखील त्यांची प्रचार सभा होणार आहे। यानंतर मात्र एकनाथ शिंदे हे सिंधुदुर्गकडे रवाना होणार आहेत। तिथे देखील त्यांची प्रचार सभा ही होणार आहे। एकंदरीत पाहिलं तर आता या जिल्हा परिषदाच्या निवडणुकीसाठी प्रचारासाठी केवळ 3 दिवस उरल्याने पुन्हा एकदा या प्रचार सभेला या प्रचाराला या ठिकाणी उत्सुकता निर्माण झालेली आहे। प्रचार शिगेला पोहोचलेला आहे। रत्नागिरीतल्या एकनाथ शिंदे यांच्या सभांची ही तयारी ही पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आज एकनाथ शिंदे कुणावर बाण चालवणार हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। एकूण 3 ठिकाणी हेलिकॉप्टरने हे एकनाथ शिंदे यांचा हा प्रवास होणार आहे। त्यामुळे शिंदे यांच्या एकंदरीत बंदोबस्तासाठी या प्रचार सभाच्या बंदोबस्तासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी असणार आहे। त्यामुळे आज कोकणात एकनाथ शिंदे यांची तोफ धडाडणार आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे कोणावर बाण चालवणार हे पाहणे देखील आता औत्सुक्याचे ठरणार आहे। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।